ब्लॉग बनवणार आणि प्रॉब्लेम नाही येणार असं कधी काय होणारच नाही. कारण की ब्लॉग बनवणं हे माझी जर इच्छा असली तरी त्यात प्रॉब्लेम्स येणं ही सगळ्यात मोठा पॉईंट आहे. कारण की कोणती गोष्ट करताना त्यात अडचणी नाही आल्या तर ते काम केल्यासारखं कसं वाटेल. आज म्हटलं होतं की तुमच्यासोबत छान अशी फिशची रेसिपी शेअर करूयात. तर काय झालं माहिती आहे का, माझा ट्रायपॉडच तुटला की जो किचनवर छोटासा होता ॲडजस्ट व्हायचा तोच मोडला. मग काय करणार, पर्यायच नाही. सगळं व्हिडिओ करताना मला मोबाईल हातातच घ्यावा लागला आणि व्हिडिओ बनवावे लागले. असे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात खरंच खूप येतात, काही कमी होत नाहीत. एखादी गोष्ट करायची म्हटलं किती इच्छाशक्ती असली ना तरी प्रॉब्लेम्स क्रिएट होणं हे काय थांबत नाही. पण मी म्हटलं ठीक आहे, आज थांबायचंच नाही. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी आजचा व्हिडिओ आपण करायचाच. तर मी बघा मस्त असा माशांचा रस्सा वगैरे बनवून घेतला होता आणि फिश फ्राय करणार होता. आज माझा भाव येणार होता आणि ट्रायपॉड खराब झाल्यामुळे मला आहे ना कोणतेच व्हिडिओ शूट करायची इच्छा बाकीची राहिली नाही. मग फक्त माशांचे फ्राय करण्याचे व्हिडिओज वगैरे तीच ॲडजस्ट केली आणि थोड्या क्लिप्स घेतल्या. बरं ते जाऊ द्या, आता मी तुम्हाला फिश फ्राय करायला काय काय मसाला लागतो ते सांगते. एकतर आपण आलं लसूण पेस्ट घ्यायची, लिंबू घ्यायचं, 65 मसाला घ्यायचा, थोडंसं लाल तिखट मीठ एवढंच घ्यायचं आणि त्यात थोडंसं लागलं तर पाणी ॲड करा आणि असं ग्रेव्ही टाईप बनवून घ्या. आणि जे मसाला आहे ना परफेक्ट चिकटलं पाहिजे आणि ते ना तुम्ही छान असं कडक तेलात सोडा. पण कडक असा फिश फ्राय होतो आणि मस्त लागतो पण. मग तुम्हाला ही सोपी रेसिपी आवडेल का करायला, बघा आणि करून बघा एकदा ट्राय. मला तर ही खूप रेसिपी आवडते आणि मी खूप छान अशी बनवते. तर तुम्हाला आजचा आपला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा. फॉलो करायला विसरू नका. बाय.